महाराष्ट्र कर्नाटक बस बंद असल्यानं बेळगाव स्थानकावर मात्र शुकशुकाट पाहायला मिळाला। महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झालेत। बस नसल्यानं निराशा झाली। बस सेवा लवकर सुरू करण्याची सीमा भागातील प्रवाशांची आता मागणी आहे। सीमा भागात कायदा सुव्यवस्थेसाठी प्रयत्न सुरू आहेत। बेळगाव कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी आज चर्चा होणार आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकची बस सेवा तिसऱ्या दिवशीही सीमेपर्यंतच राहिली। बस सेवा लवकर सुरू करा, प्रवासांची फार हाल होत आहे आणि जसं प्रवासांनी लेडीज एकटी असली तर कसं हे करायचं बस बदलत आणि लवकर सुरू करावं सरकारनं। कोल्हापूरला जाणार आहे, मला अर्जंट काम आहे बेळगावला, ते मला आणि परत पुन्हा ते कागदपत्र घेऊन आणि यायला पाहिजे बेळगावला, म्हणून मी कसं यायचं बस नाही तर। हा प्रकार वर्षातनं एका दुसऱ्या वेळा असतोच नाही। मग प्रश्न कधी सुटेल काय माहिती नाही, पण हे असा त्रास असतो। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी थेट बेळगावमधून आपल्यासोबत जोडल्यात अक्षता नाईक। अक्षता, खरं तर महाराष्ट्र कर्नाटक बस बंद असताना बेळगाव स्थानकावर शुकशुकाट असल्याचे दृश्य सुद्धा आपण पुढारी न्यूजवरती पाहिलेत। काय अपडेट? हो, नक्कीच बेळगाव स्थानकावर शुकशुकाट आहे। हा वाद कंडक्टरला मारहाण केल्यामुळे झालेला आहे। शुक्रवारी दुपारी बेळगावमध्ये एका युवतीची असभ्य वागणूक केल्यामुळे हा वाद चिघळला। त्यानंतर काही नागरिकांनी कंडक्टरला मारहाण केली। त्यानंतर त्यांनी त्याच्यावरती पोक्सो गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। त्यामुळे हा सर्व वाद चिघळलेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून याचा फटका आता नागरिकांना बसतोय। गेल्या 3 दिवसांपासून बस सेवा सुद्धा बंद आहे। आंतरराज्य सेवा बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। प्रवाशांमध्ये याचा हाल होत आहेत। तसेच गेल्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत बस सेवा सुरळीत होती। शनिवारी फक्त सकाळपारी महाराष्ट्रातून बेळगावकरिता 5 बसेस धावल्या। त्यानंतर एकही बस अजूनपर्यंत आलेली नाहीये। त्यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे। त्यानुसार बेळगावचे जिल्हाधिकारी हे एकमेकांशी समन्वय साधून यावर चर्चा करणार आहेत। आज ही चर्चा होणार आहे। त्यानंतरच जे प्रवाशांचे हाल होत आहेत हे कुठेतरी दूर होणार आहेत। जर हा कंडक्टरांचा वाद असाच चिघळत राहिला तर पुढे आणखी काही दिवस आंतरराज्य सेवा ठप्प होण्याची चिन्हे आहेत। अगदी अक्षता, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण अशा माहितीबद्दल। तर महाराष्ट्रात जाणाऱ्या बस बंद असल्याने बेळगाव स्थानकावर मात्र बेळगाव बस स्थानकावर शुकशुकाट पाहायला मिळतो।